हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज प्रचंड उत्साहात साजरी झाली। कोरोनाचं संकट कमी झाल्यामुळे यंदाच्या शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता। भगव्या पताका, भगवे ध्वज, पोवाड्यांचे सूर आणि छत्रपतींची रुबाबदार मूर्ती अशा वातावरणात आज कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यातही शिवजयंती साजरी झाली। आपल्या जाणत्या राजाला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांमध्ये चैतन्याचं वातावरण होतं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। शिवजयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात भगवं वातावरण तयार झालं होतं। गेले काही दिवस शहरात शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू होती। छत्रपती शिवाजी चौक, निवृत्ती चौकासह शहरातील विविध चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गल्लोगल्ली भगव्या पताकाही लावण्यात आल्या होत्या। यंदा कोरोनाचं संकट कमी असल्यानं शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता। आज सकाळपासूनच शिवजयंतीचे विविध उपक्रम सुरू झाले। कोल्हापूर शहरातील विविध तालीम मंडळ, स्वयंसेवी संस्थांनी जाणता राजा शिवरायांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। ऐतिहासिक पन्हाळगडावरील शिवछत्रपतींच्या मंदिरातून शिवज्योत नेण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी होती। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं। शिवजयंती साजरी करताना बाल मावळेही आघाडीवर होते। मावळ्यांचा वेश परिधान करून आणि हातात भगवे ध्वज घेऊन बच्चे कंपनी फिरत होती, तर लहान मुलींनी रणरागिणीचा वेश परिधान केला होता। अनेक वाहनांवर आपल्या लाडक्या राजाची प्रतिमा असलेले ध्वज लावले होते। दरम्यान ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं किंवा प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। आज सकाळी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती। सकाळी 10:10 छत्रपती शिवाजी चौकात शिवजन्म सोहळा पार पडला। संयुक्त उत्तरेश्वर पेठ आणि शुक्रवार पेठेतील शिवाई ग्रुपच्या वतीनं शिवगर्जना सादर झाली। महिलांनी पाळणा गीत गाऊन शिवरायांचा जन्मकाळ साजरा केला। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, पुढारीचे संपादक योगेश जाधव, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष RK पोवार, माजी नगरसेवक ईश्वर परमार, जयश्री जाधव, कादर मलबारी, किशोर घाटके, राजू सावंत, दिलीप पोवार, अनिल घाटके यांच्यासह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं। त्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। दरम्यान शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं उभा मारुती चौकात शिवजयंती उत्साहानं साजरी झाली। इथं ऐतिहासिक किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली असून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे। संपूर्ण परिसराला सजावट करून भगव्या पताकांनी हा चौक फुलून गेला होता। आज सकाळी 10 वाजता महिला कार्यकर्त्यांनी शिवजन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, महेश जाधव, माजी नगरसेवक अजित राऊत, रविकिरण इंगवले, अजित खराडे, लालासो गायकवाड, सुरेश जरग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दरम्यान कोल्हापूरची संस्कृती विशद करणाऱ्या गाण्यांचं सादरीकरण 392 ठिकाणी एकाच वेळी करण्यात आलं। पद्माराजे फाउंडेशननं राबवलेल्या या उपक्रमाप्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता सासने, सरिता चौगले, निर्माता सागर चौगले यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्या उपस्थित होत्या। CPR समोरील नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ॲडव्होकेट धनंजय पठाडे, माजी पोलीस अधीक्षक RR पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अक्षय साळवे, अमोल कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। महिलांनी पाळणा गाऊन शिवजन्मकाळ साजरा केला। भगव्या साड्या परिधान केलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेचा जयघोष करून वातावरण शिवमय केलं होतं। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं। यावेळी उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त संदीप खारगे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता नारायण भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। लक्षतीर्थ वसाहतीमधील सोल्जर ग्रुपच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रदीप पाटील, संजय पाटील, सागर पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सत्यशोधक विनायक रेडेकर यांचं शिवचरित्रावरील व्याख्यान झालं। यावेळी मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाला दीपक पाटील, सचिन बस्ताडे, सुजित महाडिक, आनंदराव पाटील, संग्राम कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।
खणविहार सेवाभावी तरुण मंडळाच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला PS कुलकर्णी, सुहास इंगवले, अमर खाडे, दीपक घाटगे, संजय खदरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महाराणा प्रताप चौकातील अंबाई चेंबर व्यापाऱ्यांच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रसादाचंही वाटप करण्यात आलं. कोल्हापूर शहरातील हुतात्मा पार्क समोर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. माजी नगरसेविका जयश्री जाधव, बाबा पार्टे, नियाज खान यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी फिरोज खान पठाण, किशोर घाटगे, तय्यब मोमीन, मोहसिन खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यातही छत्रपती शिवरायांची जयंती साजरी झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, पोलीस नाईक विजय पाटील, अमित सरजे, राजू पाटील यांच्यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. कोल्हापुरातील गंगावेश इथल्या राजर्षी शाहू जीवन विकास ट्रस्टच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे आणि ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन झालं. ट्रस्टचे किरण मांगुरे, बंटी रावळ, रवी सरवडेकर, अरुण सावंत, रमेश संगपाळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. जिजाऊ महिला मंडळाच्या वतीनं शिवाजी पेठेतील संध्यामठ परिसरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुण पिढीनं आचरणात आणावेत असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांचा जय जयकार करण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक DG भास्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रमेश पाचगावकर, विलास भास्कर, निवास सडोलीकर, अब्बास शेख, TS कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी 8:30 वाजता कुलगुरू डॉ. DT शिर्के यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचा ध्वज फडकावून ध्वजवंदन करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. इतिहास अधिविभागाच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉ. PS पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. VN शिंदे, GR पळसे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. शिवजयंतीचं औचित्य साधून उडान मंच आणि लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांच्या स्केटिंग स्पर्धा घेण्यात आल्या. यात 5 ते 13 वयोगटातील 130 विद्यार्थी सहभागी झाले होते. उडान मंचच्या अध्यक्षा जयश्री पाटील, करुणा देसाई, शिल्पा यादव, सुषमा पाटील यांच्यासह लायन्स सदस्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. खराडे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धा पार पडल्या.